ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। युवा नेता व समाजसेवक शुभम चौगुले यांचा 26 ऑगस्ट रोजी येणारा वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त 2 दिवस अगोदर पासूनच त्यांच्या कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले। नुकतेच गणपतीपाडा साई मोरया मित्र मंडळ येथे त्यांचे मंडळाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। तर विष्णुनगर येथे अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी शुभम चौगुले यांनी आपली उपस्थिती दर्शवली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ठाण्याचे खासदार नरेश मस्के तसेच जिल्हा प्रमुख विजय चौगुले उपस्थित होते। यावेळी मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। तसेच व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते 10वी व 12वी मधील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा बॅग व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला। तसेच शुभम चौगुले यांच्या येणाऱ्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला व शुभम चौगुले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बॅग व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। गोठिवली गावातील अक्षय म्हात्रे युवा मंच वाद्येश्वर मित्र मंडळ येथे चोर हंडी कार्यक्रमास शुभम चौगुले यांनी आपली उपस्थिती दर्शवली। या प्रसंगी अनेक दहीहंडी मंडळांनी 4 ते 5 थर लावून सलामी दिली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व बक्षिसे देण्यात आली। शुभम चौगुले यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व भला मोठा केक कापून फटाक्यांची आतिषबाजी करत वाढदिवस साजरा करण्यात आला। चिंचपाडा येथे देखील चोरहंडीचे मंडळांनी अनेक थर लावून सलामी दिली। व्यासपीठावर शुभम चौगुले यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी 2 तरुणांनी परीक्षा पास करून सरकारी नोकरी मिळवल्याबद्दल शुभम चौगुले यांच्या हस्ते तरुणांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले। तसेच दहीकाला टी शर्टचे अनावरण शुभम चौगुले यांच्या हस्ते करून शुभम चौगुले यांचा केक कापून फटाक्यांच्या आतिषबाजीत वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त खासदार नरेश मस्के यांनी दिलेल्या प्रतिक्रिया। लोकशाहीर डॉक्टर शाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती आहे। त्यानिमित्त मी त्यांना प्रथम विनम्र अभिवादन करतो। आज या विभागामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केला होता। या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सुद्धा मी अभिनंदन करतो। शाहीर अण्णाभाऊ साठे यांची स्मृती कायम जपण्याकरता सातत्याने ही मंडळी प्रयत्न करीत आहेत। शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांचा इतिहास येणाऱ्या पिढीला कळावा म्हणून अशा पद्धतीने जयंती उत्सव साजरा होणं गरजेचं आहे। या पदाधिकारी आणि या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि अण्णाभाऊंच्या चरणी विनम्र अभिवादन करतो।